कालपासून ना ब्लॉगच शूट नव्हता करेल ना, तर म्हटलं चला आता संध्याकाळचं तरी थोडासा बनवावा. आज ना मला बरंच वाटत नव्हतं ना, पण आता काय म्हटलं चला लेकरांसाठी करावंच लागतं ना, मग बसले ना उठून. आणि तसंही आता हे 2025 ना माझ्यासाठी तर खूप वाईट होतं ना, म्हणजे खूप वाईट दिवस दाखवले नाही त्यांनी. पण हेही कळालं की आपलं कोण असतं, परकं कोण असतं, चांगलं वाईट म्हणजे सगळ्याच गोष्टींच्या मला चांगलाच धडा शिकवून चाललेला आहे ना आपण 2025. आता काय फक्त उद्याचा दिवस राहिला, बस आता 2026 तरी चांगला जाऊ. मी तर असंच म्हणते, देवाच्या चरणी हाच प्रार्थना करते ना, कारण असे दिवस तर कोणालाच नाही यायला पाहिजे ना. अख्ख्या आयुष्यात 2025 सारखे वाईट बघितले नव्हते ना, पण चला आता तेही बघायला भेटले ना, त्याच्यातून काहीतरी शिकायला पण भेटलं बरं का. पण असं आता चालायचंच आहे ना सगळं. इकडं पोरींना वरण भात लावून दिलेला होता, त्या पण स्वयंपाक करून घेतला होता ना लगेच. आणि तोवर तर क्रिशा उठून पण बसली ना माझी, तिची तर कावळ्यासारखीच झोप आहे ना, लगेच उठून बसते ना. पण होती शौर्या बाजूला, तर मग थोडा वेळ खेळत होते. मी इकडं भाजी वगैरे टाकली आणि असा पसारा पडलेला होता, सगळंच आवरायचं राहिलेलं होतं ना. पण काय आता ती लागली ना रडायला, मग तिलाच घेऊन बसले होते ना. मग तिला अगोदर शांत केलं आणि मग नंतर म्हटलं होतील कामं, काय कामं रोजचेच आहे ना आपले. रिशाला घेऊन बसले होते आणि इकडे इकडे अशा पोरींच्या मस्ता चाललेल्या होत्या ना. तर चला मग आता इथंच एंड करते, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.